मित्रांनो, जर तुम्हाला ब्रेन ऑफ एंटरटेनमेंट, क्रिपी सायफाय आणि रिअल क्राईम आवडत असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अँड ट्रस्ट मी, नेटफ्लिक्सवरच्या या 3 मूवी तुमचा वीकेंड खराब होऊ देणार नाही. कारण एकाचा एंटरटेनमेंट भारी, एकाचा युनिक कॉन्सेप्ट भारी आणि एकाचा तर रिअल लाईफ सायकोलॉजिकल थ्रिलर भारी. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, इमॅजिन करा तुम्ही पहिल्या डेटवर बसलाय आणि फोनवर एक अचानक मेसेज येतो, हा माणूस तुला मारणार आहे. व्हॉट विल यू डू? मूवीचं नाव आहे ड्रॉप. स्टोरी स्टार्ट होते अगदी एका नॉर्मल डेट पासनं. वॉयलेट नावाची एक तरुण स्त्री बऱ्याच वर्षानंतर एका सुंदर आणि आलिशान रेस्टॉरंटमध्ये तिच्या पहिल्या डेटवर जाते. सगळं काही एकदम स्वप्नासारखं सुरू असतं, पण काही मिनिटातच तिच्या फोनवर मिस्टेरियस मेसेजेस यायला सुरुवात होते. मी सांगतोय ते कर, नाही तर तुझ्या मुलाचा जीव जाईल. आणि प्रॉब्लेम हा नाहीये की धमकी कोण देत आहे, प्रॉब्लेम हा आहे की तो माणूस त्याच रेस्टॉरंटमध्ये तिच्यापासून अवघ्या 50 फुटाच्या अंतरावर बसलेला आहे. आता समोरचा डेट सस्पिशियस, बाजूचा कस्टमर सस्पिशियस, अगदी वेटर सुद्धा सस्पिशियस झालेला आहे. प्रत्येक माणूस सस्पेक्ट वाटतो आणि प्रत्येक नोटिफिकेशन म्हणजे नवीन टेन्शन. ऑनेस्टली सांगायचं तर ह्या मूवीची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे टेन्शन. हा, मूवी थोडी अनरिअलिस्टिक आहे, पण 95 मिनिटांची टाईट थ्रिलर राईड आहे. तुम्हाला जर फास्ट फेस थ्रिलर आवडत असेल ना, तर ही मूवी मस्ट वॉच आहे. पण जर प्रत्येक गोष्ट लॉजिकली परफेक्ट आणि मायक्रोस्कोप खाली तपासत असाल, तर काही गोष्टी तुम्हाला खटकतील. सो ब्रेन ऑफ करा आणि ड्रॉपला ड्रॉप करू नका. एक चान्स मात्र नक्की द्या. कल्पना करा तुम्ही घरात सुरक्षित बसला आहात, पण अचानक तुमचं स्वतःचं घर तुमच्यासाठी तुरुंग बनलं तर? मूवीचं नाव आहे द लास्ट हाऊस. यामध्ये एका फॅमिलीला मिस्टिरियस पद्धतीमुळे घराबाहेर पडताच येत नाही आणि बाहेर नेमकं काय आहे हा प्रश्न हळूहळू भीती वाढवत जातो. घराचा एकही दरवाजा उघडत नाही, खिडक्यांच्या काचा फोडल्या तरी त्या क्षणात आपोआप पुन्हा जोडल्या जातात. बाहेर धो धो पाऊस पडतो आहे, पण घराबाहेर एकही माणूस दिसत नाही. आता प्रश्न असा आहे, घर त्यांना आत बंद करून कोणापासून वाचवत आहे? घराच्या बाहेर अंधारात नेमकं कोण फिरत आहे? आणि जेव्हा घरातील अन्न पूर्णपणे संपून जाईल, तेव्हा भीतीचं वातावरण काय होईल? चित्रपटाची कॉन्सेप्ट अत्यंत भयानक आणि युनिक आहे. पहिला हाफ मस्त क्रिपी आणि क्युरियस, पण प्रॉब्लेम अशी आहे की मिस्ट्री जेव्हा उलगडायला लागते तेव्हा मूवी थोडीशी स्लो होते. सर्व्हायवल प्लस मिस्टिरियस सायफाय थ्रिलर आवडत असेल ना, तर हा मूवी मस्ट वॉच आहे तुमच्यासाठी. पण अ क्वाइट प्लेस लेवल टेन्शन आणि माइंड ब्लोईंग एंडिंग एक्सपेक्ट करत असाल ना, तर थोडे डिसअपॉइंट व्हाल. एका ग्लॅमरस मॅरेजच्या मागे जर प्रेम नसून सिक्रेट मॅनिप्युलेशन आणि एक भयंकर क्राईम लपला असेल, तर सत्य किती काळ लपणार? आणि स्केरियस पार्ट काय माहिती आहे? ही फिक्शनल मिस्ट्री नाही आहे, रिअल ब्राझिलियन मर्डर केसवर आधारित सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर आहे. मूवीचं नाव आहे एलिज, शॅडो ऑफ अ वुमन. सुरुवातीला रिलेशनशिप ड्रामा वाटतं, पण जसं जसं लेअर उघडतात तसं तसं प्रश्न पडतो, इथे विक्टिम कोण आहे आणि विलन कोण? एका अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली एक मुलगी एका अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्याच्या वकिलाशी लग्न करते. वरून पाहता हे फेरीटेल लग्न वाटतं, पण त्या बंद दारांमागे पैशाचा माज, मानसिक अत्याचार, फसवणूक आणि संशयाचं जाळं विणलेलं जातं. स्टोरीचा एंड काय आहे हे पूर्ण जगाला माहित आहे, पण हा चित्रपट कुणाची गोष्ट सांगत नाही. तो त्या क्षणापर्यंत घेऊन जाणाऱ्या मानसिक संघर्षाचा भयंकर बाजू दाखवतो, ज्यामध्ये कसा एक माणसाचं हळूहळू भस्मासूर बनतं. आता तुमची टर्न. या तिन्ही मूवींपैकी आज रात्री तुम्ही कुठली बघणार? किंवा ऑलरेडी बघितली असेल तर तुमची फेवरेट मूवी कोणती? कमेंटमध्ये नाव नक्की सांगा. आणि अशा स्पॉइलर फ्री कडक भन्नाट थ्रिलर रेकमेंडेशनसाठी आत्ताच फॉलो करा.